नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला या आजच्या कथेला सुरुवात करूयात. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की त्या जुन्या आणि निर्जन वाड्याच्या बंद खोलीत मी, माझ्या लाडक्या काकू आणि अनुभवी आजी अशा एका विचित्र परिस्थितीत अडकलो होतो, जिथे कोणाचंच गुपित उरलं नव्हतं. काकूंनी रागवण्याऐवजी मला चक्क दोघींना कसं सांभाळणार असा प्रश्न विचारून माझ्या पुरुषार्थालाच आव्हान दिलं होतं. तिथून पुढे जे घडलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि थरारक वळण होतं. बाहेर पावसाचा जोर ओसरला होता, पण त्या खोलीतली उष्णता मात्र क्षणाक्षणाला वाढतच चालली होती. काकू माझ्या अगदी समोर उभ्या होत्या. त्यांच्या अंगावरची निळी साडी पावसाच्या काही थेंबांमुळे किंचित ओली झाली होती, ज्यामुळे त्या अधिकच मादक दिसत होत्या. आजी पलंगावर आरामात बसून आमच्याकडे एखाद्या अनुभवी परीक्षकासारखं बघत होते. काकूंच्या डोळ्यात एक वेगळीच खोडकर आणि नवाजुनी चमक होती. त्या हळूहळू माझ्याजवळ आल्या. त्यांच्या शरीराचा तो मंद सुगंध मला वेड लावत होता. त्यांनी आपला हात माझ्या शर्टच्या पहिल्या बटनावर ठेवला आणि ते हळूच उघडलं. त्या माझ्या कानात कुजबुजल्या. "समीर, तुला काय वाटतं? फक्त आजींचा अनुभव तुला हवा आहे का? आज तुला कळेल की एका शिक्षिकेची शिस्त जेव्हा एका स्त्रीच्या ओढीत बदलते तेव्हा काय जादू होते." आजींनी तिथूनच हसून साथ दिली. "सुनीता, आज याला कळू दे की अनुभवाच्या जोडीला जेव्हा तुझं हे रसरशीत तारुण्य मिळतं तेव्हा या पोराची अवस्था काय होते." आजींच्या या शब्दांनी माझ्या अंगातली रग अजूनच वाढली. मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. एका बाजूला माझी विशीतली फॅन्टसी असलेली शिक्षिका आणि दुसऱ्या बाजूला 70च्या दशकातली अनुभवी आजी. काकूंनी माझा शर्ट काढून बाजूला फेकला आणि मला जवळ ओढलं. त्यांच्या त्या मऊ आणि रेशमी स्पर्शाने माझ्या शरीरात पुन्हा एकदा विजेचा संचार झाला. काकूंच्या साडीचा तो मऊ स्पर्श माझ्या छातीला जाणवत होता, तर दुसरीकडे आजींनी मागून येऊन माझ्या पाठीवर आपले थरथरणारे आणि अनुभवी हात फिरवायला सुरुवात केली. मी त्या दोघींच्या मध्ये अशा प्रकारे अडकलो होतो की मला खरोखरच स्वर्ग सुखाचा अनुभव येत होता. काकूंनी माझे ओठ आपल्या ताब्यात घेतले, तर आजी माझ्या कानाशी प्रेमाच्या गोष्टी पुटपुटत होती. काकूंनी मला विचारले, "समीर, सांग ना, तुला नक्की कोणाचा स्पर्श जास्त वेळ लावतोय? माझी ही ओढ की आजींचा हा अनुभव?" मी काहीच बोलू शकलो नाही. त्या क्षणी शब्दांना अर्थच उरला नव्हता. आम्ही तिघही जगाचे सर्व नियम, नीतिमत्ता आणि समाजाची भीती विसरलो होतो. काकूंची ती मादक अदा आणि आजींची ती शांत पण प्रभावी साथ. एका तासाभरानंतर आम्ही तिघही पूर्णपणे थकलो होतो, पण मनातील ती तहान अजूनही शमली नव्हती. पहाटेचे 4 वाजले होते. आजींना आता गावी जाण्यासाठी निघावं लागणार होतं. आम्ही कसंबसं स्वतःला सावरलं, कपडे नीट केली आणि त्या वाड्यातून बाहेर पडलो. आजींना बसमध्ये बसवून देताना त्यांनी माझ्या गालावरती हलकीशी पप्पी दिली आणि कानात म्हटलं, "पुढच्या वेळी जेव्हा मी येईन तेव्हा आपण तिघं पुन्हा अशाच गुपितात भेटू. विसरू नकोस मला." मी आणि काकू घरी परतलो. काका घरीच एकटे होते. त्यांना वाटलं मी आजींना सोडून आत्ता येतोय. पण काकूंच्या चेहऱ्यावरचा तो वेगळाच ग्लो, विस्कटलेले केस आणि त्यांच्या डोळ्यातील तृप्ती पाहून काकांना थोडा संशयच आला होता. त्यांनी विचारलं, "सुनीता, आज तू खूपच फ्रेश आणि आनंदी दिसतेस. काय विशेष? आणि समीर, तू इतका वेळ कुठे होतास?" काकू हसून म्हणाले, "काही नाही हो. आजी आल्या होत्या ना, त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. मनावरचं दडपण हलकं झालं." काकूंनी माझ्याकडे बघून गुपचूप डोळा मिचकावला, पण काकांच्या नजरेत संशयाची पाल चुकचुकली होती. पुढचे 2 दिवस खूपच तणावाचे गेले. काका आता माझ्यावर आणि काकूंवरती बारीक लक्ष ठेवून होते. एके दिवशी दुपारी काका ऑफिसला गेले आहेत असं समजून मी काकूंच्या घरी पोहोचलो.
काकू किचनमध्ये काम करत होत्या. मी मागून जाऊन त्यांना कमरेत पकडलं आणि त्यांच्या मानेवरती चुंबन घेऊ लागलो. काकू लाजत म्हणाल्या, "समीर, नको रे, कोणीतरी येईल." आणि तेवढ्यात अचानक मुख्य दरवाजा उघडला. काका डायरेक्ट आत आले. आम्हाला त्या अवस्थेत बघून काकांचा पारा खूपच चढला. काका ओरडले, "समीर, तू अभ्यासाच्या नावाखाली रोज इथे हेच धंदे करतोस का? आणि सुनीता, तुझं लक्ष आजकाल घरापेक्षा या मुलाकडे जास्त असतंय." काकू प्रचंड घाबरल्या होत्या, पण त्यांनी कसंबसं स्वतःला सावरली. "अहो, तसं काही नाहीये. तो फक्त मला मदत करत होता." पण काका आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला धक्के देऊन घराबाहेर बाहेर काढलं आणि पुन्हा कधीही न येण्याची धमकी दिली. त्या रात्री मला झोप येणं शक्यच नव्हतं. काकांनी काही केलं तर नसेल ना, या विचाराने मी अस्वस्थ होतो. अचानक रात्री 2 वाजता माझ्या मोबाईलवर काकूंचा मेसेज आला. "समीर, काका झोपले आहेत, पण मला तुझी खूप आठवण येते. तुझा तो स्पर्श हवाय मला. तू बाल्कनीतून येऊ शकतोस का?" मी जीवाचा धोका पत्करून पाईपवरून चढलो आणि बाल्कनीतून काकूंच्या बेडरूममध्ये शिरलो. काकू फक्त एका पातळ, पारदर्शक गाऊनमध्ये माझी वाट बघत होते. त्यांचं ते रूप पाहून मी पोलीस काका सगळं विसरलो. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. पण जसे-जसे आम्ही बेडवर स्थिरावलो, तसा बाजूच्या रूममधून काकांचा जोरात चालण्याचा आवाज आला. काकू म्हणाल्या, "समीर, लप लवकर, कपाटात शिर." मी धावत जाऊन कपाटात शिरलो. काका आता आले आणि त्यांनी लाईट लावली. त्यांनी काकूंना विचारलं, "सुनीता, कोणाशी तरी बोलत होतीस का तू? मला कोणाचे तरी आवाज ऐकू आले." काकू म्हणाल्या, "नाही हो, मी स्वप्न बघत होते." काका संशयाने इकडे-तिकडे बघू लागले. त्यांनी पलंगाच्या खाली पाहिलं, पडद्यामागे पाहिलं. आता त्यांची नजर कपाटाकडे वळली. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं, की मला वाटलं आता कपाटाचा दरवाजा आपोआप उघडेल. पण तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. "पोलीस, दरवाजा उघडा." काका बाहेर धावले. पोलिसांनी सांगितलं की परिसरात एक संशयास्पद तरुण बाल्कनीतून फिरताना दिसला आहे. काकांनी पोलिसांना आत बोलवलं. काकूंनी भीतीने डोळे मिटले. पोलीस थेट बेडरूममध्ये आले आणि त्यांनी कपाटाचा दरवाजा जोरात उघडला. पण मित्रांनो, कपाट उघडल्यावर तिथे मी नव्हतोच. तिथे एक दुसरीच व्यक्ती लपलेली होती, जिच्या हातात काहीतरी असं होतं, जे पाहून काकांचे पाय लटपटू लागले आणि काकूंचा चेहरा पांढरा पडला. कोण होती ती कपाटातली व्यक्ती? काकांचं असं कोणतं भयंकर गुपित त्या व्यक्तीकडे होतं? आणि मी त्या रात्री पोलिसांपासून कसा वाचलो? हे सर्व जाणून घेण्यासाठी भाग 4 साठी नक्की कमेंट करा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ह्याचे भाग 1 आणि 2 मी अपलोड केले आहेत. ते नक्की पहा. धन्यवाद.